दमला। गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही सगळेजण? तर आज आमची अक्कलकोटमध्ये दुसरा दिवस उजाडला आहे आणि काल आम्ही रात्री पोचलो होतो अक्कलकोटला। स्वामींचं दर्शन पण छान झालं होतं आमचं रात्रीचं आणि आता आम्ही परत जात आहोत स्वामींचं दर्शन घेण्यासाठी। आणि आज त्यांचं समाधी देवळाचं दर्शन घेणार आहे, मठाचं दर्शन घेणार आहे आम्ही आणि तिथून मग चोळप्पाचा वाडा आणि बाळाप्पांचा वाडा करणार आहे। ते आज सगळं तुम्हाला पूर्ण दिवसामध्ये बघायला मिळणार आहे, तर स्टे ट्यून राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। तर आता आम्ही सगळेजण फ्रेश होत आहोत आणि आता परत आम्ही स्वामींच्या दर्शनाला जाणार आहोत आणि बाकीच्या लोकांची आंघोळ झालेली आहे, तर मावशी आणि साईची आंघोळ राहिलेली आहे। तर मग आम्ही आता सगळे फ्रेश होऊन परत स्वामींच्या मठामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घेणार आणि त्याच्यानंतर मग आम्ही समाधी दर्शन करायला जाणार आहे। तर आजचा व्हिडिओ पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे, स्टे ट्यून राहा, व्हिडिओ पूर्ण बघा। आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ द्यायला विसरू नका। तर चला आता आपण थोडाच वेळात निघणार आहोत मंदिराकडे, मग मी तुम्हाला दाखवते तिकडचं, तोपर्यंत विश्रांती घ्या। अम्मा बघ कशा ओरडतो ना, अम्मा गाईचा गोठा आहे मस्तपैकी इथे। ते बघ तिकडे काय करतात बघ, शेळी नेतात, बकरी नेतात चरायला गावामध्ये। बकरी बकरी नेतात ना चरायला। हे आहे अक्कलकोटचं गाव, जसं आपल्या स्वामींचं 22 वर्ष वास्तव्य होतं याच गावामध्ये। हा बेटा, कशी वरटते हम्मा, कशी वरटते हम्मा। हे मल्लिका अर्जुन मंदिर मध्ये तिकडे आहे स्वामी समर्थांचं समाधी मठ आहे आणि प्लस तिकडे चोळप्पा महाराजांचा वाडा सुद्धा बघायला मिळेल, खंडोबाचं मंदिर सुद्धा बघायला मिळेल। तर आता आम्ही तिथेच चाललेलो आहे आणि तिथून मग आम्ही बाळाप्पांची जिथे समाधी आहे तिथे सुद्धा जाणार आहोत आम्ही। तर पहिला आपण जाऊया स्वामी समर्थांच्या समाधी मठाकडे आणि त्याच्यानंतर खंडोबाच्या मंदिरामध्ये। तर चला आपण निघूया आता। तर आता आम्ही पोचलेलो आहे स्वामी समर्थांच्या समाधी मठाकडे आणि हे बघा, हे समाधी मठ आहे स्वामी समर्थांचं। तो आता आम्ही आलेलो आहे स्वामी समर्थांच्या समाधी मठामध्ये। भरपूर भक्तजण इथे आलेले आहेत स्वामींच्या दर्शनासाठी आणि इथे आहे चोळप्पा महाराजांचा फोटो। हे चोळप्पा महाराज आहेत आणि इथेच त्यांचा वाडा आहे समोरच्या साईडला, मी तुम्हाला दाखवते। पण पहिला आपण आता समाधी दर्शन घेऊया स्वामींची आणि त्याच्यानंतर चोळप्पांच्या वाडाकडे जाऊया। आणि इथे मी मी येताना बघितलं की इथे बरीच घरं जी आहेत ती खूप जुनी आहेत, जुन्या काळची, म्हणजे स्वामी समर्थ महाराज होते त्या काळची पण घरं इथे अजून तशीच्या तशीच आहेत। तशाच प्रकारचे दरवाजे आणि जसे जुन्या प्रकारचे दरवाजे वगैरे असतात आणि बांधकाम वगैरे सेम म्हणजे जसं जुनं बांधकाम असतं तशाच टाईपमध्ये आहे। आणि हे बघा, हे सगळं स्वामींचं समाधी मठातलंच आहे। तिथे सगळीकडे वरती फोटो लावलेले आहेत स्वामींचे आणि आता मी लाईनीमध्ये उभे आहेत आणि आता मी दर्शन घेणार आहोत स्वामींचं। आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही बसलेलो आहे थोडा वेळ स्वामींचं नामस्मरण करत। स्वामी समर्थांच्या मठाच्याच बाजूला श्री चोळप्पा महाराजांचा वाडा आहे। आता आम्ही या वाड्याच्या आतमध्ये चाललो आहे। चोळप्पा महाराज हे स्वामी समर्थांचे परम भक्त होते। ज्यावेळी स्वामी आपले स्वामी जेव्हा खंडोबा मंदिरात प्रकट झाले होते त्याच्यानंतर त्यांनी पहिल्यांदा नाव चोळप्पा महाराजांचंच घेतलं होतं आणि ते वास्तव्यासाठी
चोळप्पा महाराजांच्याच घरी गेले होते। त्यांनी काही दिवस चोळप्पा महाराजांच्या घरी वास्तव्य केलं होतं, तिथे राहिले होते। वाड्याच्या बाहेर औदुंबराचं झाड आहे आणि त्या औदुंबराच्या झाडाच्या खालीच 3 छोटे मंदिर आहेत। त्याच्यामध्ये एका याच्यामध्ये शिव शंकराचं मंदिर आहे, एका याच्यामध्ये पांडुरंग आणि रुक्मिणी माऊलीचं मंदिर आहे आणि एका याच्यामध्ये हनुमानाचं मंदिर आहे। आणि हे सगळं बघा बाहेरचं हे सगळे जे मंदिर हे जे घरं आहेत ही जसे पहिल्या प्रकारची जशी असतात तशाच प्रकारची आहेत। हे जे बाजूला आहे ते शेष घर आहे। इथे हे जे शेष घर आहे ह्याच्यामध्ये स्वामींचं म्हणजे जे पलंग आहे जिथे ज्याच्यावरती स्वामी आराम करायचे ते इथे ठेवलेले आहे। तुम्हाला दाखवते मी। हे बघा, हे स्वामींनी वापरलेलं हे ह्या गादीवरती स्वामी आराम करायचे। तर हे वापरलेलं त्यांचं म्हणजे जे त्यांनी त्यावेळेला वापरलेले जे वस्तू आहेत त्या ह्याच्यात ठेवलेल्या आहेत। इथे त्यांच्या पादुका आहेत स्वामींच्या याच्यामध्ये आणि हे या शेष घरामध्ये ठेवलेले आहेत। या गादीवरती स्वामी आराम करायचे। स्वामींचा फोटो आहे इथे। हे बघा, हे चिलम आहेत। आता ही यूज केलेली आहे की नाही माहिती नाही, पण इथे चिलम ठेवलेली आहे। ही पण खूप जुनी आहे। आता आम्ही चोळप्पा महाराजांच्या वाड्याच्या आतमध्ये आलेलो आहे। तर इथे सगळे स्वामींचे फोटो लावलेले आहेत, त्यांच्या अवतारांचे फोटो लावलेले आहेत। इथे एका फोटोमध्ये तुम्हाला स्वामींचं मूळ फोटो दिसेल, जो ओरिजिनल फोटो आहे स्वामींचा, त्यांच्या भक्तांबरोबर काढलेला। चोळप्पा महाराजांच्या वाड्याच्या बाजूलाच एक विहीर आहे। तीच विहीर आहे जिथे स्वामी समर्थांनी लघुशंका केली होती आणि हे पाणी एवढे पवित्र आहे की ह्याच्या प्राशनाने सगळ्या इड्यापिडा दूर होतात आणि आपल्या व्याधी नाहीशा होतात। तर याला तीर्थ स्वरूपामध्ये पण पियाले जातं। तर आम्ही सगळ्यांनी घेतलेलं आहे इकडचं तीर्थ आणि ही आम्ही घरी घेऊन जाणार आहे। बघा किती लोक बाटल्या भरून घेऊन जात आहेत आणि आम्ही पण हे तीर्थ घेतलेले आणि आम्ही हे प्राशनसुद्धा केलेलं आहे। विहिरीच्या समोरच स्वामींचं शेषघर आहे। ह्याच्यामध्ये या शेषघरामध्ये स्वामींचं दर्शन तुम्हाला मिळेल। प्लस त्या शेषघरामध्ये तुम्हाला स्वामींनी वापरलेले रुद्राक्ष माळा, त्यांनी घातलेले अंगवस्त्र हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्यांची चिलीम आहे इथे बघण्यासाठी। म्हणजे त्यांनी जेवढे वापरलेल्या वस्तू आहेत त्या तुम्हाला या शेषघरामध्ये बघायला मिळेल। चोळप्पा महाराजांचा वाड्याचं दर्शन झालेलं आहे, स्वामी समर्थाच्या मठाचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता मी बाहेर आलेलो आहे। समर्थांच्या मठाचं बाहेरून दृश्य काढलेलं आहे आणि हे अगदी साऊथ इंडियन टेम्पल सारखं दिसत आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतंय बघा। आणि मठाच्या बाहेरच बघा दुकानं आहेत आणि त्या दुकानामध्ये स्वामींच्या प्रतिमा पण भेटतायत। जपमाळ वगैरे, रुद्राक्षच्या माळा सर्व तुम्हाला इथे मिळून जाईल। हे तेच खंडोबाचं मंदिर आहे जिथे आपले स्वामी समर्थ प्रथमच प्रकट झाले होते। याच मंदिरामध्ये जिथे स्वामींचा फोटो ठेवला आहे त्या शिलेवरती स्वामी बसायचे। तर आता आम्ही आलेलो आहे बाळाप्पा महाराजांच्या मठाकडे। याच ठिकाणी बाळाप्पा महाराजांनी समाधी घेतली होती आणि इथे स्वामींचे पावलाचे ठसे सुद्धा आहेत। तर आता आमचं बाळाप्पा महाराजांचं आणि स्वामी समर्थांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही थोडा वेळ इथे बसलेलो आहे नामस्मरण करत।
इथे काही काही खाली फ्लोरिंगवरती स्वामी समर्थांच्या पावलांचे ठसे आहेत, त्याचाही आम्ही दर्शन केलेलं आहे। आणि बाळप्पा महाराजांच्या समाधीच्या समोरच एक रूपी दत्त महाराजांचं मंदिर आहे आणि तिथेही आम्ही मस्त दर्शन केलेलं आहे। म्हणजे बाजूबाजूला सर्व तीर्थस्थान आम्हाला भेटत आहे, तसं जसं भेटत आहे तसंच आम्ही दर्शन करत आहे। तर हे एक रूपी श्री दत्त महाराजांचं मंदिर आहे आणि आम्ही त्यांचंही दर्शन केलेलं आहे। एकमुखी दत्त महाराज। तर अशा प्रकारे आमचे सर्व दर्शन करून आम्ही पुन्हा आलेलो आहे वटवृक्ष मंदिराकडे आणि खूप छान वाटलं आज श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन, बाळप्पा महाराजांचं दर्शन घेऊन, चोळप्पा महाराजांचं दर्शन घेऊन आणि खंडोबा महाराजांचं दर्शन घेऊन। म्हणजे अक्कलकोटामध्ये जेवढे स्वामींचे ठिकाणं होती, जिथे जिथे आपले स्वामींचे पाय लागलेले आहेत, तिथे तिथे जाऊन आम्ही आज दर्शन घेतलेले आहे। तर आज मला कळलेलं आहे की स्वामी समर्थांनी मला पुन्हा परत का बोलावून घेतलं, कारण माझे एवढे दर्शन बाकी राहिले होते। कारण ह्याच्या अगोदर पण आम्ही आलो होतो गेल्या महिन्यामध्ये, पण आम्ही फक्त वटवृक्ष मंदिराचंच दर्शन घेतलं होतं। तर आज मला कळलं की मी आज कुठले कुठले दर्शन मागे ठेवले होते आणि आज ते दर्शन माझ्या स्वामींनी माझ्याकडून पूर्ण करून घेतलेलं आहे। तर खूप छान वाटलं आज मला माझ्या स्वामींचं दर्शन घेऊन आणि जिथे जिथे त्यांनी त्यांचे पाय लावले तिथे तिथे आम्ही जाऊन दर्शन घेतलेले आहे आणि त्यांनी करवून घेतले माझ्याकडून। तर फार खूप छान वाटलं मला। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका।